हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे पत्ताकोबीची भाजी. तर मी त्याच्यासाठी पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली होती आधीच आणि धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये राई, कढीपत्ता, जिरं टाकायचं आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण टाकायचं आणि हिरवे मिरच्याही मी बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्याही टाकायचे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे गोल्डन कलर होईपर्यंत. मस्त चांगलं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं धने जिरे पावडर आणि मी तर गरम मसाला प्रत्येक भाजीमध्ये टाकते. तुम्हाला नाही टाकायचं असेल तर तुम्ही नका टाका. मस्त गरम मसाला टाकून परतून घेतलेला आहे आणि मस्त वाटाणे होते फ्रेश तेही थोडे टाकून दिलेले आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मस्त पत्ताकोबी टाकून द्यायची आहे जी बारीक चिरलेली होती ती आणि चांगलं असं परतून घ्यायचं. ही भाजी बनवायला खूप सोपी आणि खायला खूप छान लागते. नक्की ट्राय करा. आणि याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही पडत, वाफेमध्ये शिजून जाते. आता त्याच्यामध्ये मस्त स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी झटपट बनून जाते. 10 ते 15 मिनटच लागते हिला बनण्यामध्ये आणि खायलाही खूप छान लागते. कमी साहित्यामध्ये पहा तुम्ही भाजीने किती छान असं पाणी सोडून दिलेलं आहे. आता मस्त कोथिंबीर टाकून द्यायची आहे फ्रेश आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं तसंच सोडून द्यायचं आहे. पहा किती मस्त अशी भाजी बनून तयार आहे आपली. पहा किती मस्त शिजून गेलेली, खायला खूप छान लागते. नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कशी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा.